ठीक है ना मेरे को। नमस्कार, मी सचिन भोसले। तुम्ही जे बघू शकता हे साठे बिस्किटच्या जायका प्रकल्पाचा एक भाग आहे आणि तुम्ही बघू शकता की ही जी भिंत बनवलेली आहे ही जी आधीची भिंत आहे, ही जी हाईट उंची छोटी आहे तरी पण ह्यांनी मुद्दामून मोठी भिंत बांधली होती आधी आमच्या शांतीनगरच्या तटरक्षक भिंतीच्या पलीकडं। आता जी भिंत बनतीये ती तुम्हाला भिंत दाखवतो मी। तर राजेश भाऊ जरा थोडस पॉज करावं मी विनंती करतो। पॉज साईडला बटन आहे, कर चालू। तर तुम्ही बघू शकता ती छोटी भिंत आणि ही मोठी भिंत, ह्या भिंतीमुळे सगळा पाणी जे आहे सगळं पाणी आपल्या शांतीनगरच्या भागामध्ये येणार आहे आणि हे जर भिंत ही कायदेशीररित्या पाहिजे त्या हाईट वरतीच आली पाहिजे अशी आमची विनंती आहे प्रशासनाला। आपण पत्र दिलेले आहे। तसंच तुम्ही बघू शकता की इथं भाराव टाकलेला आहे। या भारामुळे सुद्धा गेल्या वेळेस पाणी आलं होतं आपल्या शांतीनगरमध्ये आणि हे पाणी जे आहे ह्याच्यामुळे नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। प्राणी पक्षी पशु मेलेले आहेत, कोंबड्या मेलेल्या आहेत, परत कागदपत्रांचं नुकसान झालेलं आहे, कागदपत्र भिजलेले आहेत। तर माझ्या अशी नागरिकांना विनंती आहे की आपण प्रशासनाला पत्र दिलेलं आहे, आंदोलनाची मागणी केली तर सर्व नागरिकांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे। गेल्या वेळेस जे आंदोलन घेतलं होतं त्यांनी त्याला केराची टोपली दाखवलेली आहे। तर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन घेणार आहोत, तर सर्वांनी उपस्थित राहावे। आणि ह्या भिंतीची तुम्ही उंची बघू शकता, ही भिंत जी आहे आणि आधीची भिंत आहे याच्यामध्ये मोठी तफावत आहे आणि याच्यामध्ये काहीतरी घोटाळा आहे। हा घोटाळा सर्व नागरिकांसमोर आला पाहिजे। धन्यवाद। नमस्कार, मी सचिन भोसले। तुम्ही बघू शकता की हे भिंत किती आवड हवे। मी जे थांबलो त्या टेकडावरती थांबलोय, तुम्ही नीट बघा। मग त्या टेकडावरून समोर बघा भिंत किती मोठी आहे, एवढी मोठी आहे की 45 ते 50 फूट तर असणारच। आणि आपली शांतीनगरची भिंत बघा, एक 20 फुटाची भिंत आहे। म्हणजे आपल्या संग ह्या जायका प्रकल्पवाल्यांनी मस्करी केलेली आहे। आपण गेले 50-60 वर्ष इथं वस्तीमध्ये राहतो आणि यांचं असं मत आहे की बाबा हे प्रकल्प सरकारी प्रकल्प आहे, आम्ही सहमत आहे, पण तुम्ही नियमानुसार उंची जर वाढवली तर ठीक आहे। तुम्ही जर उंची आमच्या भिंतीपेक्षा किंवा शासकीय नियमानुसार उंची वाढवली आणि तिथं पण असे कॉलम लावलेत की अजून उंची वाढलेली आहे, म्हणजे आम्ही जगावं का मरावं, आम्ही किडे मकोडे राहतोय का इथं? तुम्ही 2-4 लोकांच्या फायद्यासाठी हे करताय। तर हे जर त्वरित ते काम बंद नाही झालं ना तर आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि हे जे आहे ही भिंत पाडली पाहिजे आणि छोटी भिंत केली पाहिजे ही मी प्रशासनाला विनंती करतो। धन्यवाद। की हा शांतीनगरचा ओढा आहे, हा पार लोगाव पासून येतो आणि इथं फुगवटा निर्माण होणार, कारण इथं जी आहे इथं हे ओढ्याला असं दाबलं या साईडनी। ही जी हे जुनी सुरक्षा रक्षक भिंत आहे। तर मला प्रशासनाला विनंती आहे की हे जे नैसर्गिक ओढे नाले आहेत हे पण तुम्ही बंद करायला लागलात आणि हे ग्लोबल वॉर्मिंगचं कारण हे पण आहे आणि भविष्यात पुढील काळामध्ये पुढच्या पिढीला तुम्ही हे असे छोटे छोटे गटार आणि हे दाखवणार आहे का की ओढा आहे का नाला आहे। आणि हे जे हे एक नैसर्गिक नाला आहे, हा लोगाव पासून येतो। हा नाला तुम्ही बंद केलेला आहे। हा नाला जो आहे इथली सगळी भर काढली पाहिजे ही प्रशासनाला विनंती करतो आणि हा जो हे नैसर्गिक नाला मोठा झाला पाहिजे। धन्यवाद।